विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष्य करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. माझे शिक्षण MA, सेट, नेट, पेट झालेले आहे आणि PhDचा अंतिम टप्पा चालू आहे. सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे गेल्या 25 वर्षांमध्ये मी 2,500 पेक्षा शासकीय अधिकारी घडवलेले आहेत. त्याच्यामध्ये पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, TET, टॅट परीक्षेच्या माध्यमातून शिक्षक घडवण्यात माझा सिंहाचा वाटा आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या टॉपिकचा विषय आहे केवळ 1 महिना म्हणजे मे महिना अभ्यास करून सुद्धा तुम्हाला TET परीक्षा अगदी यशस्वीपणे क्रॅक कशी करायची आहे. मित्रांनो, शक्य असं वाटतंय का? हो, आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र दिन आहे. तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा नसाल, परंतु आजपासून तरी 1 महिना आपल्यासाठी काढावा अशी अपेक्षा आहे. त्याचं कारण काय तर 1 महिना अभ्यास करून सुद्धा, अगदी हसत खेळत अभ्यास करून सुद्धा ही परीक्षा अतिशय उत्तम पद्धतीने कशा पद्धतीने पास होऊ शकतो हे आता आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, आपल्या परीक्षेला एकूण 5 घटक आहेत. त्यापैकी 5 घटकापैकी सकाळी कोणते घटक करायचे, दुपारी कोणते घटक करायचे आणि संध्याकाळी कोणते घटक करायचे हे तुम्हाला अतिशय कमीत कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन कसं करून या परीक्षेमध्ये क्रॅक करता येईल हे सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. मित्रांनो, MPSCच्या मुलासारखं सकाळी लवकर उठणे वगैरे आपण नाही केलं तरी चालेल, परंतु सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये जर आपण 2 तास अभ्यास केला तर त्या 2 तासामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या अभ्यासक्रमाचे 2 घटक ते कोणते तर मराठी आणि गणित या दोन्हीचा जुगाड अतिशय चांगला बसतो. ते कसं? दररोज आपण मराठी व्याकरण 1 तास केलं आणि आता 1 तासामध्ये तर एक टॉपिक नाही तर लहान लहान टॉपिक असतील तर तुम्ही ते 2ही करू शकता. कारण का आपल्याला काही करून काय करायचं आहे, या एका महिन्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम दर 15 दिवसाला 1 आवृत्ती टाकायची आहे आणि दर 15 दिवसाला 1 आवृत्ती टाकल्यामुळे याच्यावर आपल्या 2 आवृत्त्या पडणार आहेत आणि आपले यशाच्या जवळ जाणार आहे. त्यामुळे मराठी आहे ते दररोज 1 तास करायचं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लक्षात ठेवा की जे 30 प्रश्न असतात त्यापैकी जवळजवळ 15 प्रश्न हे व्होकॅब्युलरीवर, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवा व्होकॅब्युलरी खूप महत्वाचा घटक आहे. म्हणजे शब्दसंग्रह यावर विचारतात. त्यामुळं नुसतं व्याकरणाचा अभ्यास न करता व्होकॅब्युलरीचा अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे. तर दररोज 1 तास व्याकरणाचा अभ्यास करत असतानाच व्होकॅब्युलरीचाही करणं गरजेचं आहे. मात्र 1 तास अगदी हसत खेळत द्या आणि तो 1 तासामध्ये व्होकॅब्युलरीपासून व्याकरण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर लगेचच आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या PYQचं अनालिसिस केल्यानंतर त्या PYQ अनालिसिसमध्ये आपले गणिताचे 15 ते 20 टॉपिक होत असतील तर त्यातले 1-2 टॉपिक दररोज करण्याचा प्रयत्न केला त्या 1 तासामध्ये, तर जवळजवळ या 2 तासामध्ये तुमचं मराठी आणि गणित हे अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतंय. त्यामुळे सकाळचा वेळ जो आहे 8 ते 10 किंवा तुमच्या सोयीनुसार जो वेळ असेल तो 2 तास तुम्ही मराठी आणि गणिताला द्यावी अशी अपेक्षा आहे आणि अगदी हसत खेळत. त्यानंतर आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडा, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडा आणि दुपारी पुन्हा जेवण वगैरे केल्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर जर आपण दुपारच्या पिरियडमध्ये 2 तास अभ्यासाचं नियोजन केलं असेल तर त्याच्यामध्ये परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र आपण म्हणतो त्याच्यावर 30 प्रश्न असतात. ते माझ्या मतानं व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय, कुठल्याही बाजारी पुस्तकाचं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नॉलेज इथं विचारलं जात नाही. इथं कन्सेप्ट क्लिअर होण्याला खूप महत्वाचं आहे आणि ह्या कन्सेप्ट क्लिअर 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं वाचून होऊ शकतात, पण आपण ही सगळी पुस्तकं घेऊ शकत नाही. त्यामुळं कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपल्याला बाजारी एक स्टेट बोर्डचा ठोकळे आता बाजारामध्ये भरपूर आले आहेत. त्यापैकी कुठलाही एक ठोकळा, मी असं विशिष्ट लेखाचं नाव सांगणार नाही, कुठलाही एक ठोकळा घ्या आणि त्या ठोकळ्यातून तुम्हाला दररोज त्या पुस्तकातील जे काय असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, परिसर म्हणजे थोडक्यात परिसर अभ्यास असेल किंवा नागरिकशास्त्र असेल, सामान्य विज्ञान असेल, हे सर्व घटक व्यवस्थितपणे 2 तास दुपारी वाचण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर दुसरी भाषा जी आहे आपली हिंदी किंवा इंग्रजी, हिंदी असेल तर तुम्हाला मराठीमध्ये सगळं कव्हर होणार आहे, परंतु हिंदी नसेल तर थोडंसं इंग्रजीचंही आपल्याला अगदी ट्रिकीच्या माध्यमातून अभ्यास करून म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाचे ट्रिक्स वापरून अभ्यास करून याचाही थोडासा दुपारी अभ्यास केला तर आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यानंतर दुपारचा पिरियड आपला 2 ते 4 किंवा 3 ते 5 किंवा 4 ते 6 अभ्यास केल्यानंतर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडा, सगळी काही कामं करा आणि हे झाल्यानंतर रात्री पुन्हा 8 ते 10 या वेळेमध्ये जर आपण बालमानसशास्त्राचे दररोज 1-2 टॉपिक व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे सुद्धा म्हणजेच साधारणपणे 15 दिवसामध्ये ह्या एका पुस्तकावर 1 आवृत्ती पडू शकते. आणि हे करत असताना आपल्याला माहिती आहे की PYQचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. कारण अभ्यासक्रम किती जरी केला
तरी PYQचं माहित नसतील किंवा ह्याच्यावर नेमका प्रश्न कसा विचारतात हेच माहित नसेल तर अभ्यास होऊ शकत नाही. त्यासाठी पुन्हा संध्याकाळी आपल्याला बाजारामध्ये ज्या काही क्वेश्चन पेपर उपलब्ध असतील त्याचं अनालिसिस केलं तर चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजेच सकाळी एक साधारणपणे 2 तास, दुपारी 2 तास आणि संध्याकाळी 1-2 तास अभ्यास केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं दर 15 दिवसाला एक आवृत्ती ह्या घटकावर पडू शकते. 2 आवृत्त्या तुमच्या मे महिन्यामध्ये पडू शकतात आणि चक्क तुमच्याकडे पुन्हा 20 दिवस शिल्लक आहे. त्यामुळं आता अनेक स्वरूपाचे कुठलेही व्हिडिओ ऐकण्यापेक्षा या महिन्यामध्ये अभ्यासक्रमाला ऍक्शन घ्यायला द्या प्रयत्न. आपण शिक्षिकेपेक्षा असतो ज्या चौकशा करत बसतो, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे ऍक्शन. आणि तो न्यायालयाचा निकाल काय लागायचं लागू द्या, पण आपल्या जीवनामध्ये आपण एक पात्रता परीक्षा आणखी पास झालं तर आपल्या राहणीमानामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये अजून थोडासा आपल्याला नाही म्हणलं तरी एक कॉन्फिडन्स येत असतो. आणि त्यामुळं शासनानं न्याय व्यवस्थेने जी आपल्याकडून अपेक्षा ठेवलेली आहे ते जर या स्वरूपात तुम्ही अंमलबजावणी केली आणि आता नको ते चर्चा ऐकण्यामध्ये, नको ते व्हिडिओ ऐकण्यामध्ये वेळ न घालवता हे जे रेफरन्स बुक आहेत ते रेफरन्स बुक आणून अभ्यासाला सुरुवात केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्क पडू शकतात, एवढी मी गॅरंटी देऊ शकतो. कारण का तर आपल्याला माहिती आहे की नावेला का होईना पण ही परीक्षा आपल्याला पास झाल्याशिवाय पर्याय नाही. सदरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. कारण का असेच पुन्हा व्हिडिओ अजून बाजारामध्ये आपले येणार आहेत भरपूर, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल.